जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 18 बहुजिनसी. समास दुसरा सर्वज्ञ संज्ञ निरूपण नाम. श्रोते हो, आता आपण दशक 18 बहुजिनसी यातील समास दुसरा पाहणार आहोत. या समासाचे नाव आहे सर्वज्ञ संज्ञ निरूपण नाम. या समासात समर्थ रामदास स्वामी जाणत्या, ज्ञानी, अनुभवी, विवेकी पुरुषांच्या संगतीचे महत्त्व सांगतात. माणूस एकट्याने सर्व शिकू शकत नाही. योग्य व्यक्तीची संगत मिळाली तर अज्ञान दूर होतं, बुद्धी वाढते, जीवनाला दिशा मिळते. तर समर्थ सांगतात, जाणत्यांच्या सहवासात राहा, त्यांची सेवा करा, त्यांच्याकडून शिका, त्यांचे विचार समजा. कारण चांगली संगत माणसाला उंच नेते आणि वाईट संगत खाली आणते. या समासात फक्त अध्यात्म नाही तर व्यवहार, ज्ञान, कला, विवेक, राजकारण, भक्ती, ज्ञान, जीवनातील अनेक गोष्टी शिकण्याचा मार्ग समर्थ दाखवतात. श्रीराम समर्थ. नेनपणे झाले ते झाले, झाले ते होऊन गेले, जाणतेपणे वर्तले पाहिजे नेमस्त. श्रोते हो, या ओवीमध्ये समर्थ मनुष्याला भूतकाळातून बाहेर काढून वर्तमानात उभा करतात. अनेक लोक आयुष्यभर जुन्या चुका, अपयश, अज्ञानात घालवलेला काळ त्याचाच विचार करत बसतात. पण समर्थ सांगतात, तेथे अडकू नका. नेनपणे झाले ते झाले. अज्ञानाने, अनुभव नसताना, समज कमी असताना जे काही घडले ते घडलं. लहानपणी, तरुणपणी, उतावळेपणाने, चुकीच्या संगतीने अनेक चुका होतात. समर्थ सांगतात, त्या चुका झाल्या म्हणून स्वतःला कायम दोष देत बसू नका. कारण त्यावेळची समज तितकीच होती. झाले ते होऊन गेले. जे घडलं ते आता निघून गेलं आहे. काल परत येत नाही. गेलेला दिवस बदलत नाही. म्हणून सतत पश्चाताप, दुःख, खंत, अपराधीपणा यात राहणं व्यर्थ आहे. समर्थ सांगतात, भूतकाळातून धडा घ्या, पण ओझं घेऊ नका. जाणतेपणे वर्तले. आता पुढे मात्र जागरूकपणे जगा. अनुभवाने शहाणे व्हा. विचाराने पावलं टाका. योग्य संगत धरा. विवेक वापरा. चुकांमधून शिकून जो बदलतो तोच खरी प्रगती करतो. पाहिजे नेमस्त. नेमस्त म्हणजे नीट, शिस्तीत, समतोलाने, नेमकेपणाने. जीवन विस्कळीत नको. विचार स्पष्ट ठेवा. आचरण स्वच्छ ठेवा. ध्येय ठाम असावं. उतावळेपणाने सोडून स्थिरतेनं जगावं. थोडक्यामध्ये या ओवींमधून समर्थ सांगतात, जुन्या चुका आठवून खचू नका. त्या चुका तुमचे गुरु बनवा. आता पुढचं आयुष्य शहाणपणाने, शिस्तीने आणि विवेकाने जगा. जाणत्याची संगती धरावी, जाणत्याची सेवा करावी, जाणत्याची सद्बुद्धी घ्यावी हळूहळू. श्रोते हो, या ओवीमध्ये समर्थ जीवन बदलण्याचा खात्रीशीर मार्ग सांगतात. माणूस जसा संग करतो तसाच बनत जातो. म्हणून जाणत्याची संगत अत्यंत महत्त्वाची आहे. जाणत्याची संगती धरावी. जाणता म्हणजे काय? तर जाणता म्हणजे अनुभवी, विवेकी, शहाणा, अत्यंत सत्यपणाने जाणणारा मनुष्य. अशा व्यक्तीच्या सहवासात राहावं. समर्थ सांगतात, चांगल्या संगतीत राहिलं की विचार उंचावतो, मन स्थिर होतं, जीवनाला दिशा मिळते. वाईट संगती माणसाला खाली नेते, पण जाणत्यांची संगत उन्नतीकडे नेते. जाणत्याची सेवा करावी. फक्त जवळ राहणं पुरेसे नाही, तर नम्रतेने सेवा करावी. सेवा म्हणजे अहंकार कमी करणं, शिकण्याची तयारी ठेवणं, आदराने वागणं. जो सेवा करतो त्याच्यावर कृपादृष्टी पडते आणि ज्ञान सहज उतरू लागतं. जाणत्याची सद्बुद्धी घ्यावी. त्यांच्याकडून चांगली बुद्धी, योग्य विचार, निर्णयशक्ती, व्यवहार ज्ञान घ्यावं. समर्थ सांगतात, फक्त शब्द ऐकू नका, तर त्यांची समज, दृष्टी, जगण्याची पद्धत आत्मसात करा. हळूहळू. हे सर्व एका दिवसात होत नाही. हळूहळू म्हणजे सातत्याने, संयमाने बदल घडतो. जसं झाडाला वेळ लागतो तसं व्यक्तिमत्वालाही वेळ लागतो. तर थोडक्यांमधून समर्थ या ओवींमधून सांगतात, ज्ञानी माणसाची संगत धरा, नम्रतेने सेवा करा, त्यांची सद्बुद्धी घ्या आणि हळूहळू स्वतःचं जीवन घडवा. जाणत्यापासी लेहो शिकावे, जाणत्यापासी वाचू शिकावे, जाणत्यापासी पुसावे सकळ काही. श्रोते हो, या ओवींमध्ये समर्थ सांगतात की ज्ञान मिळवायचं असेल तर जाणत्याकडे जावं. शिकण्याची लाज बाळगू नये. जो शिकायला तयार आहे तोच पुढे जातो. जाणत्यापासी लेहो शिकावे. या ओवीमधून समर्थ सांगतात, जाणत्याकडून लिहायला शिकलं पाहिजे. येथे फक्त अक्षर लिहिणं म्हणजे अभिप्रेत नाही, तर विचार मांडणं,
ज्ञान नोंदवणं, शिस्तीत अभ्यास करणं हेही अभिप्रेत आहे. समर्थ सांगतात, लिहिणे म्हणजे बुद्धीला आकार देणे आहे. जाणत्यापासी वाचू शिकावे. जाणत्याकडून वाचायला शिकलं पाहिजे. फक्त शब्द वाचणे नव्हे तर अर्थ समजून घेणं, योग्य गोष्ट ओळखणं, ग्रंथांचा भाव समजणं. वाचनाचे मन समृद्ध होते, पण योग्य मार्गदर्शनाने वाचनाखाली खोली मिळते. जाणत्यापासी पुसावे. जे कळत नाही ते विचारावं. प्रश्न विचारायला संकोच करू नये. समर्थ सांगतात, जो विचारतो तो शिकतो. जो अहंकाराने गप्प राहतो तो अज्ञानात राहतो. सकळ काही जीवनातील सर्व गोष्टी, ज्ञान, व्यवहार, अध्यात्म, निर्णय, अनुभव या सर्व बाबतीत जाणत्याकडून शिकावं. एकच विषय नव्हे तर संपूर्ण जीवन समजून घ्यावं. थोडक्यामध्ये या ओळींमधून समर्थ सांगतात, लिहिणं शिका, वाचणं शिका, विचार करणं शिका. ज्ञानी माणसाकडून शिकण्याची वृत्ती ठेवली तर जीवन समृद्ध होते. जाणत्यास करावा उपकार, जाणत्यास झिजवावे शरीर, जाणत्याचा पाहावा विचार कैसा आहे. श्रोतेहो, या ओळींमधून समर्थ सांगतात की ज्ञानी व्यक्तींकडून फक्त घेऊ नये तर त्यांच्याशी कृतज्ञतेने वागावं. त्यांच्या विचारधारेतून स्वतःला घडवावं. जाणत्यास करावा उपकार. जाणत्याने आपल्याला ज्ञान दिलं, मार्ग दाखवला, चुका टाळायला मदत केली, म्हणून त्यांच्यावर उपकार करावा म्हणजे त्यांची मदत करावी. कृतज्ञ राहावं, आदराने वागावं. समर्थ सांगतात, फक्त घेणारा नको, देणारा शिष्य व्हा. जाणत्यास झिजवावे शरीर. याचा अर्थ ज्ञानी पुरुषासाठी सेवा करताना श्रम करावेत. त्यांच्यासाठी कार्यासाठी मेहनत घ्यावी, वेळ द्यावा, तन मनाने सहाय्य करावं. सेवा करताना शरीर झिजलं तरी ते झीज धन्य आहे, कारण त्या सेवेतून अहंकार वितळतो. जाणत्याचा पाहावा विचार. जाणत्याचे बोलणेच नव्हे तर त्यांचा विचार समजून घ्यावा. ते कसे निर्णय घेतात, कशा दृष्टीने जगाकडे पाहतात, काय योग्य काय अयोग्य ते कसे मानतात, कैसा आहे, त्यांच्या विचारांचा गाभा शोधावा. वरवर न पाहता त्यांच्या अंतरेची शहाणपणाची पद्धत समजून घ्यावी. थोडक्यांमध्ये या ओळींमध्ये समर्थ सांगतात, ज्ञानी व्यक्तीची सेवा करा, कृतज्ञ राहा, श्रम करा आणि त्यांच्या विचार पद्धतीतून स्वतःला शहाणं बनवा. जाणत्याचे संगतीने भजावे, जाणत्याचे संगतीने झिजावे, जाणत्याचे संगतीने रिजावे विवर विवरो. श्रोते हो, या ओळीमध्ये समर्थ सांगतात की जाणत्याची संगती केवळ जवळ बसण्याची गोष्ट नाही तर संपूर्ण जीवन घडवणारी साधना आहे. ज्ञानी पुरुषांच्या सहवासाने भक्ती, सेवा, नम्रता आणि अंतरीचा बदल घडतो. जाणत्याचे संगतीने भजावे. या ओळींमधून समर्थ सांगतात, जाणत्यांच्या संगतीत राहून भजन करावं, देवस्मरण करावं, साधना करावी. एकट्याने मन भटकतं, आळस येतो, शंका येतात, पण ज्ञानीच्या सहवासात भक्तीला दिशा मिळते, श्रद्धा दृढ होते. समर्थ सांगतात, सत्संगात केले गेलेलं भजन मनाला लवकर लागते. जाणत्याचे संगतीने झिजावे. जाणत्यांच्या सहवासात स्वतःला झिजवावं म्हणजे सेवा करावी, श्रम घ्यावेत, अहंकार कासून काढावा. स्वतःच्या सोयीसाठी नव्हे तर चांगल्या कार्यासाठी तन मन वापरावं. जशी चंदनाची काडी झिजल्यावर सुगंध देते, तसं सेवा करताना जीवन सुवासिक होतं. जाणत्याचे संगतीने रिझावे. जाणत्यांना प्रसन्न करावं म्हणजे खुशामत नव्हे तर प्रामाणिकपणा, शिस्त, नम्रता, आचरण आणि शिकण्याची वृत्ती दाखवावी. ज्ञानी पुरुष शब्दांनी कमी तर पण गुणांनी जिंकले जातात. त्यांच्या मनात स्थान मिळवलं की कृपा, मार्गदर्शन आणि आशीर्वाद सहज मिळतो. विवर विवरो. याचा अर्थ खोलात जाऊन बारकाईने प्रत्येक गोष्ट समजून घ्यावी. फक्त बाहेरून बसून निघून जाऊ नये. त्यांच्या बोलण्यात, वागण्यात, शांततेत, निर्णयात काय ज्ञान आहे हे शोधावं. समर्थ सांगतात, सत्संग वरवर नको तर अंतरंगाने करावे. थोडक्यांमध्ये या वळींमधून समर्थ सांगतात, ज्ञानीच्या संगतीत भक्ती करा, सेवा करा, अहंकार झिजवा, गुणांनी त्यांना प्रसन्न करा आणि त्यांच्या प्रत्येक कृतीतून जीवनाचं ज्ञान घ्या. जाणत्याचे गावे गाणे, जाणत्यापासी वाजवणे, नाना आळाप शिकणे जाणत्यापासी. श्रोते हो, या ओळींमधून समर्थ सांगतात की कला, विद्या आणि अभिव्यक्ती ही जाणत्याकडूनच शिकावी. फक्त पुस्तकातून नव्हे तर अनुभवी व्यक्तीच्या सहवासातून गुण आत्मसात होतात. जाणत्याचे गावे गाणे. जाणत्याचे गाणं गावे म्हणजे ज्ञानी, रसिक, अनुभवी व्यक्तींकडून गाणं शिकावं. येथे फक्त संगीत
अभिप्रेत नाही, तर बोलण्याची लय, विचार मांडण्याची शैली, भक्तीची अभिव्यक्ती हे सर्व अभिप्रेत आहे. समर्थ सांगतात, योग्य मार्गदर्शकाशिवाय कला अपूर्ण राहते. जाणत्यापासी वाजवणे. वादन कला, कौशल्य, हातोटी, ताल हे जाणत्याकडून शिकावं. कोणतीही कला सरावाने येते, पण योग्य गुरु असेल तर ती सुबक बनते. जीवनातही कृतीची लय लागणं महत्त्वाचं आहे. नाना आळाप शिकणे. आळाप म्हणजे स्वरांचा विस्तार. समर्थ येथे सांगतात, एका गोष्टीपुरतं मर्यादित राहू नका. विविध प्रकार, अनेक पद्धती, सूक्ष्म बारकावे शिकत राहा. ज्ञान जितकं खोल तितके अभिव्यक्ती सुंदर होते. जाणत्यापासी हे सर्व कुठे शिकायचं, तर जाणत्याकडे. अनुभव नसलेल्या व्यक्तीकडून शिकल्यास चूक पद्धत लागते. जाणत्याकडून शिकल्यास पाया मजबूत होतो. थोडक्यांमधून या ओळींमधून समर्थ सांगतात, कला असो व ज्ञान, बोलणं असो व भक्ती, योग्य गुरु किंवा जाणत्या व्यक्तींकडून शिका. त्यांच्या सहवासाने गुण खुलतात. जाणत्याचे कासेसी लागावे, जाणत्याचे औषध घ्यावी, जाणता सांगेल ते करावे पथ्य आदी. श्रोते हो, या ओळींमधून समर्थ सांगतात की जाणत्या व्यक्तीकडे फक्त ऐकण्यासाठी जाऊ नये, तर त्यांच्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवून आचरणही करावे. ज्ञानाचा उपयोग तेव्हा होतो जेव्हा तो जीवनात उतरतो. जाणत्याचे कासेसी लागावे. कास म्हणजे आधार धरणे, जवळ करणे, निष्ठेने जोडले. जाणत्याचा हात धरावा, त्यांचा आश्रय घ्यावा, त्यांच्या मार्गावर चालावा. समर्थ सांगतात, जीवनात दिशा हवी असेल तर योग्य व्यक्तीचा आधार हवा. जाणत्याची औषधे घ्यावी. औषध म्हणजे फक्त शरीराचं औषध नव्हे, मनाचे दोष, चुकीचे विचार, आळस, अहंकार, भ्रम यांचंही औषध असतं. ज्ञानी व्यक्ती योग्य शब्द, योग्य सल्ला, योग्य उपाय देतात. तो उपाय स्वीकारावा. जाणता सांगेल ते करावे. जाणता जे सांगेल ते कृतीत आणावे. फक्त मान डोलावून उपयोग नाही. समर्थ सांगतात, ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यांचं मार्गदर्शन आचरणात आणावं, ते उतरावं. पथ्य आधी. औषध घेतलं तरी पथ्य पाळलं पाहिजे, तर फायदा होत नाही. तसंच ज्ञान ऐकलं पण जीवनशैलीत बदलली नाही तर उपयोग होत नाही. संयम, शिस्त, मर्यादा, नियम हे आधी पाळावेत. थोडक्यांमध्ये तर ज्ञानाचा आधार धरावा. ज्ञानी माणसांचं मार्गदर्शन घ्यावं, सांगितलेलं ते करावं आणि शिस्त पाळावं. तेव्हाच खरा जीवनात बदल घडतो. जाणत्यापासी परीक्षा शिकणे, जाणत्यापासी तालीम करणे, जाणत्यापासी पोहणे अभ्यासावे. श्रोते हो, या ओळींमधून समर्थ सांगतात की जीवनातील कौशल्य, तयारी आणि संकटातून बाहेर पडण्याची क्षमता जाणत्याकडूनच शिकावी. फक्त सिद्धांत नव्हे, तर प्रत्येक सरावही आवश्यक आहे. जाणत्यापासी परीक्षा शिकणे. परीक्षा म्हणजे फक्त शाळेची परीक्षा नव्हे, माणसं ओळखणं, प्रसंग समजणं, योग्य अयोग्य ठरवणं, वेळेची कसोटी पार करणं हीच खरी परीक्षा. समर्थ सांगतात, जाणत्याकडून विवेकाची कसोटी शिकावी. जाणत्यापासी तालीम करणे. तालीम म्हणजे सराव, तयारी, शिस्तबद्ध प्रशिक्षण. कोणतीच गोष्ट अचानक जमत नाही. वाणी, व्यवहार, भक्त्य, धैर्य, नेतृत्व सगळ्याला तालीम लागते. ज्ञानी व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली सराव केल्याने गुण पक्के होतात. जाणत्यापासी पोहणे. पोहणे म्हणजे केवळ पाण्यात पोहणं नव्हे, जीवनरूपी संसार सागरात टिकून राहणं, संकटातून मार्ग काढणं, बुडू न देणं हे शिकणं. समर्थ सांगतात, अनुभवी व्यक्ती शिकवते ही लाटांशी कसं झुंजायचं. अभ्यासावय. हे सर्व एकदा ऐकून होत नाही. वारंवार अभ्यास, पुनरावृत्ती, सातत्य, प्रयत्न हवेत. जो सराव करतो तोच समर्थ बनतो. थोडक्यामध्ये समर्थ सांगतात, जाणत्याकडून कसोटी शिकावी, सराव करावा, संकटातून शिकण्याची किंवा संकट तारण्याची कला शिकावी आणि सातत्याने अभ्यास करत राहावा. जाणता बोलले तैसे बोलावे, जाणता सांगेल तैसे चालावे, जाणत्याचे ध्यान घ्यावे नाना प्रकारे. श्रोते हो, या ओळींमध्ये समर्थ सांगतात की ज्ञानी व्यक्तींकडून फक्त ऐकू नये, तर त्यांचे बोलणे, आचरण आणि विचार जीवनात उतरावेत. खरा शिष्य तोच जो जाणत्याकडून स्वतःच शिकून स्वतःमध्ये बदल घडवतो. जाणता बोलेल तैसे बोलावे. जाणता जसं बोलतो तसं बोलायला शिकलं पाहिजे. याचा अर्थ स्पष्ट आहे. शब्द तोंडपाठ म्हणणे नव्हे, तर त्याची वाणीमधील सत्यता, संयम, नेमकेपणा, गोडवा आणि योग्यपणा अंगीकारावा. ज्ञानी व्यक्तीचे बोलणे विचारपूर्वक असते, निरर्थक नसते. समर्थ सांगतात, वाणी शुद्ध झाली की संबंध सुधारतात. जाणता सांगेल तैसे चालावे.
जाणता जसा मार्ग दाखवेल तसं चालावं. फक्त ऐकून कौतुक करून उपयोग नाही. त्याने सांगितलेली शिस्त, साधना, विवेक, कर्तव्य, मर्यादा प्रत्यक्ष आचरणात आणावी. मार्गदर्शन मान्य केलं तरच लाभ होतो. जाणत्याने ध्यान घ्यावे. ध्यान घेणे म्हणजे सतत स्मरण ठेवणे. ज्ञानी कसे वागतात, संकटात कसे राहतात, लोकांशी कसे बोलतात, निर्णय कसे घेतात हे मनात ठेवावं. त्यांचा आदर्श अंतरी ठेवला की आपोआप बदल घडतो. नाना प्रकारे हे एकाच प्रकारचे नाही तर अनेक प्रकारे करावे. श्रवणाने, सेवेमुळे, निरीक्षणाने, विचाराने, अनुकरणाने, साधनेने जाणत्याकडून सर्व बाजूंनी शिकत राहावं. थोडक्यामध्ये काय तर या ज्ञानी व्यक्तीची वाणी शिका, त्यांचा मार्ग आचरा, त्यांचा आदर्श मनात ठेवा आणि अनेक प्रकारे स्वतःला घडवत राहा. जाणत्याच्या कथा शिकाव्या, जाणत्याच्या युक्ती समजाव्या, जाणत्याच्या गोष्टी विवराव्या सकळ काही. श्रोते हो, या वहीमध्ये समर्थ सांगतात की ज्ञानी व्यक्तीकडून उपदेश नव्हे तर त्यांच्या अनुभव कथा, युक्ती, व्यवहार ज्ञान आणि जीवन पद्धती शिकावी. कारण ज्ञान हे अनेकदा अनेक गोष्टींमधून किंवा अनुभवातून उतरते, ना की एक दोन गोष्टींमधून. जाणत्याच्या कथा शिकाव्या. जाणत्यांच्या कथा शिकाव्या म्हणजे तर काय तर त्यांनी अनुभवलेले प्रसंग, संघर्ष, विजय, चुका किंवा त्यातून घडलेले धडे समजावून घ्यावेत. कथा फक्त मनोरंजनासाठी नसतात तर त्यात जीवन शिकवतात. समर्थ सांगतात, अनुभव कथा हे जिवंत शिक्षण असतं. जाणत्याच्या युक्ती समजाव्या. युक्ती म्हणजे योग्य उपाय, चातुर्य, बुद्धीने मार्ग काढण्याची कला. कठीण प्रसंगात कसं वागावं, लोकांशी कसं बोलावं, वेळ कशी साधावी, संकट कसं हाताळावं हे जाणत्याकडून शिकून घ्यावं. नुसती ताकद नव्हे तर युक्तीही आवश्यक आहे. जाणत्याच्या गोष्टी विवराव्या तर त्यांच्या बोलण्यातल्या गोष्टी खोलात जाऊन समजून घेतल्या पाहिजेत. वर ऐकून काही फायदा नाही. एका छोट्या वाक्यातही मोठं तत्वज्ञान असू शकतं. म्हणून विचार करून अर्थ उलगडावा आणि ते समजून घ्यावं. शेवटी काय तर सकळ काही. जीवनातील सर्व गोष्टी, धर्म, व्यवहार, नाती, कर्तव्य, कर्तृत्व, नेतृत्व, भक्ती, विवेक या सर्व बाबतीत जाणत्याकडून शिकण्याची वृत्ती ठेवावी. थोडक्यामध्ये काय तर ज्ञानींच्या कथा ऐका, त्यांच्या युक्ती समजा, त्यांचा शब्दांचा गाभा शोधा आणि जीवनातील प्रत्येक गोष्ट त्यांच्याकडून शिकत राहा. जाणत्याचे पेच जाणावे, जाणत्याचे पीळ उगलावे, जाणता राखेल तैसे राखावे लोकराजी. श्रोते हो, या ओळींमधून समर्थ सांगतात की ज्ञानी व्यक्तीच्या कार्यपद्धतीतील सूक्ष्मता, डावपेच, शिस्त आणि लोकव्यवहार समजून घ्यावा. फक्त वरवरचं ज्ञान पुरेसे नसतं, खोल समज आवश्यक असते. जाणत्याचे पेच जाणावे. आता पेच म्हणजे काय तर गुंतागुंत, बारकावे, अवघड वळणं किंवा कार्यातील सूक्ष्म भाग. जाणता माणूस एखादी गोष्ट कशी हाताळतो, कठीण प्रसंगात कसा मार्ग काढतो, कुठे थांबतो आणि कुठे बोलतो हे समजून घ्यावं. समर्थ सांगतात, कामाचा खरा काबा पेचात असतो. जाणत्याचे पीळ उकलावे. पीळ म्हणजे काय तर पीळ म्हणजे आतली बांधणी, गाठ, रहस्य, ताकद. जाणत्याच्या यशामागे कोणता विचार आहे, कोणती शिस्त आहे, कोणता अनुभव आहे ते उकलून घ्यावा आणि पाहावं आणि शिकावं. फक्त परिणाम पाहू नये तर त्यामागचा पाया समजून घ्यावा. जाणता राखेल तैसे राखावे. जाणता ज्या पद्धतीने लोक, काम, वेळ, संबंध किंवा संपत्ती जपतो तसं जपायला शिकावं. व्यवस्था कशी ठेवायची, मर्यादा कशा पाळायच्या, कोणाला कसं वागवायचं हे शिकण्यासारखं आहे. शेवटी तर काय लोकराजी. असं केल्याने लोक समाधानी राहतात, व्यवहार नीट राहतो, संबंध टिकतात, काम सुरळीत चालतं. समर्थ सांगतात, खरं शहाणपण तेच ज्याने स्वतःचं आणि लोकांचं भलं होतं. तर ज्ञानी व्यक्तीमधले बारकावे समजावे, यशामागचं रहस्य उकलून घ्यावं त्यांच्याकडून, त्यांच्या व्यवस्था शिका आणि लोकांना संतुष्ट ठेवण्याची कला आत्मसात करा. जाणत्याचे जाणावे प्रसंग, जाणत्याचे घ्यावे रंग, जाणत्याचे स्फूर्तीचे तरंग अभ्यासावे. श्रोते हो, या ओळींमधून समर्थांना एवढंच सांगायचं आहे की ज्ञानी व्यक्तीच्या जीवनातील प्रसंग, त्यांचा उत्साह, त्यांची वृत्ती आणि प्रेरणेची शक्ती समजून घ्यावी. कारण महान माणूस फक्त बोलून शिकत नाही किंवा शिकवत नाही तर जगून शिकतो. जाणत्याचे जाणावे प्रसंग. आता जाणत्याच्या जीवनात कोणते प्रसंग आले, त्यांनी संकटांना कसं तोंड दिलं, अपयशात कसे उभे राहिले, यशात कसे नम्र राहिले हे जाणून घ्यावं. अनुभवातून निर्माण झालेलं हे ज्ञान पुस्तकात कधीच मिळत नाही. समर्थ सांगतात, ज्ञानीच्या जीवन प्रसंगातून मोठे धडे मिळतात.
जाणत्याचे घ्यावे रंग. रंग घेणे म्हणजे त्यांच्या वृत्तीचा, उत्साहाचा, चांगुलपणाचा प्रभाव स्वतःवर घ्यावा. त्यांच्या त्यांच्यात जी भक्ती आहे त्यांच्याकडून भक्ती घ्यावी. त्यांच्यात जे धैर्य आहे त्यांच्याकडून घ्यावं. ज्यांच्यात शिस्त आहे त्यांच्याकडून शिस्त घ्यावी. संगतीने गुण लागतात. जाणत्याचे स्फूर्तीचे तरंग. ज्ञानी व्यक्तीकडून प्रेरणेच्या लाटा उठतात. त्यांचं बोलणं, काम, शांतता, धैर्य, निश्चय हे पाहून इतरांना उमेद येते. त्या स्फूर्तीचे तरंग स्वतःमध्ये उतरावेत, अभ्यासावे. हे एकदा पाहून संपत नाही. वारंवार निरीक्षण, विचार, आचरण आणि सरावाने ते गुण अंगी येतात. प्रेरणा टिकवण्यासाठी ते सातत्याने अभ्यास करावा लागतो. थोडक्यात काय तर ज्ञानींचे जीवन प्रसंग समजा, त्यांचे चांगले गुण घ्या, प्रेरणा आत्मसात करा आणि सातत्याने स्वतःला घडवत राहा. जाणत्याचा साक्षेप घ्यावा, जाणत्याचा तर्क जाणावा, जाणत्याचा उल्लेख समजावा न बोलताचे. श्रोते हो, या ओवीमध्ये समर्थ सांगतात की ज्ञानी व्यक्तींकडून फक्त शब्द ऐकू नयेत, तर त्यांच्या सूचक बोलण्यामागचा अर्थ, विचारशक्ती आणि न बोलताही व्यक्त होणारा संदेश समजून घ्यावा. हेच खरे शिष्याचे लक्षण आहे. जाणत्याचा साक्षेप घ्यावा. साक्षेप म्हणजे काय तर थोडक्यात नेमकं सूचक किंवा अर्थपूर्ण बोलणं. ज्ञानी व्यक्ती फार बोलत नाहीत, पण कमी शब्दात मोठा अर्थ सांगतात. त्यांच्यात एका वाक्यात अनेक अनुभव दडलेले असतात. समर्थ सांगतात, जाणत्याचं संक्षिप्त बोलणं पकडता आलं पाहिजे. जाणत्याचा तर्क जाणावा. तर्क म्हणजे विचारांची मांडणी, कारणी मासा, योग्य निष्कर्ष काढण्याची बुद्धी. जाणता निर्णय कसा घेतो, कशावरून योग्य किंवा अयोग्य ठरवतो, कोणत्या विचाराने प्रसंग हाताळतो हे समजून घ्यावं. जाणत्याचा उल्लेख समजावा. कधी जाणता थेट न बोलता इशाऱ्याने, उदाहरणाने, एखाद्या उल्लेखाने मोठा संदेश देतो. त्यांचा संदर्भ, अर्थ, सूचनाभाव समजून घ्यावा. वर ऐकलं तर अर्थ सुचतो, नीट नाही ऐकलं तर अर्थ चुकीचा निघू शकतो. न बोलताचे. महान व्यक्ती अनेकदा न बोलताही शिकवतात. त्यांची शांतता, चेहरा, कृती, थांबणं, नजरेतील संकेत हेही संदेश देत असतात. समर्थ सांगतात, खरं ज्ञान शब्दांच्या पलीकडेही असतं. या ओळीमध्ये समर्थ सांगतात, ज्ञानीचे नेमके शब्द समजा, त्यांची विचार पद्धती ओळखा, सूचक संकेत पकडा आणि न बोलताही ते काय शिकवतात हे जाणायला शिका. जाणत्याचे धूर्तपण, जाणत्याचे राजकारण, जाणत्याचे निरूपण ऐकत जावे. श्रोते हो, या ओळीमध्ये समर्थ सांगतात की ज्ञानी व्यक्तींकडून फक्त साधेपणा नव्हे तर व्यवहार कुशलता, जगण्याची युक्ती आणि लोकव्यवहाराची समजही शिकावी. जीवनात निरागसपणा हवा, पण भोळेपणा नको. जाणत्याचे धूर्तपण. येथे धूर्तपण म्हणजे वाईट कपट नव्हे, तर प्रसंग ओळखून योग्य चाल खेळण्याची बुद्धी, सावधपणा, फसवणूक टाळण्याची चतुराई. जगात सर्वजण सरळ नसतात, म्हणून विवेकी माणसाला जागरूकता हवी. जाणत्याचे राजकारण. राजकारण म्हणजे फक्त सत्ता नव्हे, लोकांशी वागणं, समूह सांभाळणं, मतभेद मिटवणं, योग्य वेळी योग्य निर्णय घेणं हेही राजकारणाचीच कला आहे. समर्थ सांगतात, घर, समाज, काम, संस्था सर्वत्र यांची गरज असते. जाणत्याचे निरूपण. ज्ञानी व्यक्ती एखादी गोष्ट कशी समजावते, तत्व कसं उलगडते, लोकांना कसं पटवते हेही पाहावे. त्यांची विचार मांडणी, बोलण्याची स्पष्टता, उदाहरणांची ताकद शिकण्यासारखी असते. ऐकत जावे. हे सर्व लक्ष देऊन ऐकत राहिलं पाहिजे. घाईत निष्कर्ष काढू नयेत. सतत श्रवण केल्याने बुद्धी वाढते. थोडक्यांमध्ये काय तर समर्थ सांगतात, चतुराई, लोकव्यवहार, विचार मांडणी आणि जागरूकता ही जाणत्याकडून शिकावी. साधेपणा ठेवा, पण अज्ञानाने फसू नका. जाणत्याची कवित्वे शिकावी, गद्ये पद्ये ओळखावी, माधुर्य वचने समजावी अंतर्यामी. श्रोते हो, या ओवीमध्ये समर्थ सांगतात की ज्ञानी व्यक्तींकडून भाषा, अभिव्यक्ती, साहित्य आणि मधुर वाणीचं ज्ञान शिकावं. कारण शब्द हे बोलण्यासाठी नसतात, तर लोकांच्या हृदयाला स्पर्श करण्यासाठी असतात. जाणत्याची कवित्वे शिकावी. आता जाणत्याचं कवित्व शिकावं म्हणजे काय तर त्यांचे सुंदर विचार सुंदर रीतीनं मांडण्याची कला शिकावी. कवित्व म्हणजे केवळ कविता रचना नव्हे, तर भावपूर्ण, अर्थपूर्ण आणि प्रभावी अभिव्यक्ती. समर्थ सांगतात, ज्याच्या शब्दात गोडवा आणि विचार असतो त्याचा प्रभाव खोल पडतो. गद्ये पद्ये ओळखावी. गद्य आणि पद्य हे दोन्ही ओळखावं. सरळ बोलणं, लेखणं, व्यवहारातील भाषा हे गद्य. छंद, लय, रस, काव्यरूप भाषा हे पद्य.
दोन्ही प्रकारची अभिव्यक्ती समजून घेतली तर बुद्धी आणि रसिकता वाढते. माधुर्य वचने समजावी. मधुर वाणीचा अर्थ समजून घ्यावा. गोड बोलणं म्हणजे खोटं बोलणं नव्हे, तर सत्यही प्रेमाने, संयमाने, योग्य शब्दात सांगणं. ज्ञानी व्यक्ती कठोरात सत्यही अशा रीतीने सांगतात की ते स्वीकारलं जातं. अंतर्यामी. हे सर्व बाहेरून नुसतं ऐकू नये, तर अंतरी उतरावं. वाणीतील माधुर्य, विचारातील सौंदर्य, भाषेतील शिस्त स्वतःमध्ये आणावी. थोडक्यामध्ये समर्थ सांगतात की सुंदर बोलणं, प्रभावी मांडणं, गोड वाणी आणि अर्थपूर्ण शब्द हे जाणत्याकडून शिकावं आणि त्या अंतःकरणात उतरावं. जाणत्याचे पाहावे प्रबंध, जाणत्याचे वचन भेद, जाणत्याचे नाना संवाद बरे शोधावे. श्रोते हो, या ओवींमधून समर्थ सांगतात की ज्ञानी व्यक्तीचे लेखन, बोलण्यातील सूक्ष्म अर्थ आणि विविध संवाद समजून घ्यावेत, कारण जाणत्याचे ज्ञान हे अनेक रूपांनी प्रकट होत असते. जाणत्याचे पाहावे प्रबंध. प्रबंध म्हणजे ग्रंथ, लेखन, रचना, विचारपूर्वक मांडलेला विषय. जाणत्या व्यक्तीने काय लिहिलं, कसं मांडलं, कोणता संदेश दिला हे पाहावं. त्यांच्या लेखनातून अनुभव, विचार आणि तत्वज्ञान समजतं. समर्थ सांगतात, महान व्यक्तींचं लेखन हे मौन गुरु असतं. जाणत्याचे वचनभेद. वचनभेद म्हणजे काय, तर त्यांचे शब्दांचे विविध अर्थ, प्रसंगानुसार बदलणारा भाव, बोलण्यातील सूक्ष्मता. ज्ञानी व्यक्ती प्रत्येकाला एकसारखं बोलत नाहीत. ज्याला जशी गरज त्याला तसं मार्गदर्शन करतात. हे समजून घेतलं पाहिजे. जाणत्याचे नाना संवाद. जाणत्याचे विविध लोकांशी संवाद पाहावेत. ते शिष्याशी कसे बोलतात, सामन्यांशी कसे बोलतात, कठीण व्यक्तीला कसं समजावतात, दुःखी माणसाला कसा धीर देतात, हे निरीक्षण करावं. यातून व्यवहार ज्ञान मिळतं. बरे शोधावे. हे सर्व खोलात जाऊन शोधावं. वरवर न पाहता त्यामागचा हेतू, विचार, तत्व समजून घ्यावं. समर्थ सांगतात, जो शोधतो तोच जाणतो. तर थोडक्यात या ओवींमधून समर्थ सांगतात, ज्ञानीचं लेखन वाचा, त्यांचे शब्द समजा, त्यांचे संवाद पहा आणि त्या सर्वातून जीवनाचं ज्ञान शोधा. जाणत्याची तीक्ष्णता, जाणत्याची सहिष्णुता, जाणत्याची उदारता समजून घ्यावी. श्रोते हो, या ओवीमध्ये समर्थ सांगतात की ज्ञानी व्यक्तींचे 3 मोठे गुण समजून घेतले पाहिजेत. ते कोणते? तीक्ष्ण बुद्धी, सहनशीलता आणि उदारता. हे गुण ज्याच्यात येतात तोच खऱ्या अर्थाने मोठा होतो. जाणत्याची तीक्ष्णता. तीक्ष्णता म्हणजे काय, तर तीक्ष्ण बुद्धी, झटपट समज, योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता. जाणता माणूस प्रसंगाचा गाभा लगेच ओळखतो. कोण खरं, कोण खोटे, काय योग्य, काय अयोग्य हे तो लवकर समजतो. समर्थ सांगतात, बुद्धी बोथट नको, जागरूक आणि धारदार हवी. जाणत्याची सहिष्णुता. सहिष्णुता म्हणजे काय, तर ते सहन करण्याची ताकद, संयम, स्थिरता. ज्ञानी व्यक्ती टीका आली किंवा संकट आले, मतभेद झाले तरी लगेच ढासळत नाहीत. तो शांत राहतो, वेळ पाहतो, समजून घेतो. जो सहन करू शकतो तोच मोठे कार्य करू शकतो. जाणत्याची उदारता. उदारता म्हणजे मोठेपणा, देण्याची वृत्ती, क्षमा, विशाल मन. जाणता माणूस फक्त स्वतःपुरता विचार करत नाही किंवा स्वतःसाठी जगत नाही. तो इतरांना मदत करतो, ज्ञान वाटतो, चुका माफ करतो. समर्थ सांगतात, उदार मन हेच खरे वैभव आहे. समजून घ्यावे. हे गुण फक्त पाहू नयेत, तर समजून घ्यावेत, स्वतःमध्ये आणावेत. गुण पाहून प्रेरणा घ्यावी आणि जीवनात उतरावे. थोडक्यामध्ये या ओवींमधून समर्थ सांगतात, तीक्ष्ण बुद्धी, सहनशील स्वभाव आणि उदार मन हे ज्ञानीचे लक्षण आहे. हे गुण समजून घेऊन स्वतःमध्ये वाढवावेत. जाणत्याची नाना कल्पना, जाणत्याची दीर्घसूचना, जाणत्याची विवंचना समजून घ्यावी. श्रोते हो, या ओवीमध्ये समर्थ सांगतात की ज्ञानी व्यक्तीची दूरदृष्टी, अनेक कल्पना, सखोल विचार आणि काळजीपूर्वक केलेले चिंतन समजून घ्यावं. कारण जाणता माणूस फक्त आजचा विचार करत नाही, तर पुढचंही पाहतो. जाणत्याची नाना कल्पना. जाणत्याकडे अनेक कल्पना असतात. एका समस्येचे अनेक उपाय असतात. एका कार्यासाठी अनेक मार्ग असतात. परिस्थितीनुसार नवे विचार ही त्यांची ताकद असते. समर्थ सांगतात, ज्याची बुद्धी जागी असते त्याला मार्ग कमी पडत नाहीत. जाणत्याची दीर्घसूचना. दीर्घसूचना म्हणजे दूरचा विचार करून दिलेला सल्ला. आज घेतलेला निर्णय उद्या काय परिणाम देईल याचा विचार जाणता आधीच करतो. तो तात्पुरता नव्हे तर दीर्घकाळ उपयोगी पडेल असे मार्ग दाखवतो. जाणत्याची विवंचना.
विवंचना म्हणजे खोल चिंतन, मनन, जबाबदारीची जाणीव, योग्य मार्ग शोधण्यासाठी केलेला विचार. ज्ञानी व्यक्ती घाईघाईत निर्णय घेत नाही. तो सर्व बाजू पाहतो, परिणाम मोजतो, मग बोलतो. समजावून घ्यावे. हे सर्व गुण फक्त पाहायचे नाही तर समजून घ्यायचे. त्यांची विचार पद्धती, निर्णयशैली, दूरदृष्टी शिकावी आणि जीवनात वापरावी. थोडक्यात काय तर या ओळीमध्ये समर्थ सांगतात, अनेक उपाय सुचवणारी बुद्धी, दूरचा विचार, चपल चिंतन हे ज्ञानीचे गुण आहेत. हे समजून घेतले तर आपलंही जीवन सुखी आणि सुज्ञ होतं. जाणत्याचा काळ सार्थक, जाणत्याचा अध्यात्म विवेक, जाणत्याचे गुण अनेक अवघेच घ्यावे. श्रोते हो, या ओळीमध्ये समर्थ सांगतात की ज्ञानी व्यक्तीचा वेळ पूर्ण अर्थपूर्ण असतो. त्याच्याकडे अध्यात्माचा विवेक असतो आणि त्याचे अनेक गुण आपण आत्मसात करावेत. महान माणूस फक्त जगत नाही तर प्रत्येक क्षणाला मूल्य देतो. जाणत्याचा काळ सार्थक, जाणत्याचा वेळ व्यर्थ जात नाही. तो प्रत्येक क्षणाचा उपयोग ज्ञानासाठी, साधनेसाठी, कार्यासाठी, लोकहितासाठी करतो. उगीच आळस, निष्क्रियता, निरर्थक बोलणं यात वेळ घालवत नाही. समर्थ सांगतात, ज्याचा वेळ सार्थक त्याचं जीवन सार्थक. जाणत्याचा अध्यात्म विवेक, अध्यात्म विवेक म्हणजे नित्य अनित्य यातील भेद समजणं, आत्मा आणि देह यातील फरक जाणणं, संसारातही राहून सत्य ओळखणं. ज्ञानी व्यक्ती व्यवहार करते पण अंतरी सत्य विसरत नाही. त्याला काय क्षणभंगुर आहे आणि काय शाश्वत आहे हे ठाऊक असतं. जाणत्याचे गुण अनेक, त्याच्यात फक्त एकच गुण नसतो. शांतता, धैर्य, नम्रता, निर्णयशक्ती, प्रेम, संयम, सेवा, भक्ती, दूरदृष्टी असे अनेक गुण असतात. महानता बहुगुणी असते. अवघेच घ्यावे. हे गुण पाहून फक्त कौतुक करू नयेत. जितके शक्य तितके आत्मसात करावेत. एक गुण घेतला तरी जीवन बदलू शकतं. या भूमीमध्ये समर्थ सांगतात, वेळ अर्थपूर्ण वापरा, अध्यात्माचा विवेक ठेवा आणि ज्ञानींचे अनेक गुण स्वतःमध्ये आणा. जाणत्याचा भक्ती मार्ग, जाणत्याचा वैराग्य योग, जाणत्याचा अवघा प्रसंग समजून घ्यावा. श्रोते हो, या ओळीमध्ये समर्थ सांगतात की ज्ञानी व्यक्तीचा भक्ती मार्ग, त्यांचा वैराग्य भाग आणि त्यांचं संपूर्ण जीवन समजून घ्यावा. कारण महान माणूस फक्त बोलत नाही तर जगून मार्ग दाखवतो. जाणत्याचा भक्ती मार्ग, ज्ञानी व्यक्ती देवभक्ती कशी करते, नामस्मरण कशी करते, श्रद्धा कशी ठेवते, संकटावर देवावर विश्वास ठेवते हे पाहावं. भक्ती म्हणजे फक्त पूजा नव्हे तर प्रेम, समर्पण, नम्रता आणि ईश्वरनिष्ठा आहे. समर्थ सांगतात, ज्ञानीची भक्ती स्थिर आणि खरी असते. जाणत्याचा वैराग्य योग, वैराग्य म्हणजे संसार सोडून पळणं नव्हे. मोह, लोभ, अहंकार, आसक्ती यांच्यापासून मन मुक्त ठेवणं हे वैराग्य. ज्ञानी व्यक्ती वस्तूंमध्ये राहते पण त्यात अडकत नाही. हेच वैराग्य योग आहे. जाणत्याचा अवघा प्रसंग, अवघा प्रसंग म्हणजे त्यांचं संपूर्ण जीवन. तो कसा बोलतो, वागतो, निर्णय घेतो, दुःख सहन करतो, यश पचवतो, लोकांशी वागतो हे सर्व समजून घ्यावं. एका गुणावर न थांबता त्याचं संपूर्ण व्यक्तिमत्व पाहावं, समजून घ्यावा. हे सर्व फक्त लहान पाहण्यापुरतं नाही, मन करून त्याचा अर्थ समजून घ्यावा आणि स्वतःच्या जीवनात उतरावं. या भूमीमध्ये समर्थ सांगतात, ज्ञानीची भक्ती शिका, फक्त वैराग्य समजा, त्यांचं संपूर्ण जीवन पहा आणि त्यातून स्वतःचा मार्ग शोधा. जाणत्याचे पाहावे ज्ञान, जाणत्याचे शिकावे ध्यान, जाणत्याचे सूक्ष्मचिन्ह समजून घ्यावे. श्रोते हो, या ओवींमधून समर्थ सांगतात, ज्ञानी व्यक्तीचं ज्ञान, त्यांची ध्यान साधना आणि त्यांच्या जीवनातील सूक्ष्म लक्षण समजून घ्यावीत. कारण महानतेचा खरा गाभा बाहेरूनच दिसत नाही, तो अंतरंगात असतो. जाणत्याचे पाहावे ज्ञान, ज्ञानी व्यक्तीकडे कोणतं ज्ञान आहे, ते कसं वापरतात, लोकांना कसं मार्गदर्शन करतात हे पाहावं. फक्त पुस्तकी माहिती नव्हे तर अनुभवातून आलेले जिवंत ज्ञान महत्त्वाचं असतं. समर्थ सांगतात, ज्ञान ज्याने जीवन उजळतं तेच खरं ज्ञान. जाणत्याचे शिकावे ध्यान, ज्ञानी व्यक्ती ध्यान कसं करतं, मन कसं स्थिर ठेवते, अंतर्मुख कसं असतं हे शिकावं. ध्यान म्हणजे डोळे मिटून बसणं एवढंच नाही, तर मन शांत, सजग आणि ईश्वराशी जोडलेलं ठेवणं आहे. हे जाणत्याकडून शिकण्यासारखं आहे. जाणत्याचे सूक्ष्मचिन्ह, महान माणसाचे काही सूक्ष्मचिन्ह असतात. शांत चेहरा, संयमी वाणी, स्थिर बुद्धी, नम्रता, लोभ नसणं, प्रसंगात धैर्य ठेवणं. ही लक्षणं बाहेरून छोटी वाटतात पण त्यातून अंतरेची उंची कळते. समजून घ्यावे,
हे सर्व वरवर पाहू नये तर मनन करून समजून घ्यावं आणि स्वतःमध्ये आणण्याचा प्रयत्न करावा. थोडक्यामध्ये समर्थ या ओळींमधून सांगतात, ज्ञानीचं ज्ञान पहा, त्यांचं ध्यान शिका, त्यांची सूक्ष्म लक्षणं ओळखा आणि त्या मार्गाने स्वतःला उंचवा. जाण त्याचे अलिप्तपण, जाण त्याचे विधेय लक्षण, जाण त्याचे ब्रह्मविवरून समजावून घ्यावे. श्रोते हो, या ओळीमध्ये समर्थ सांगतात, ज्ञानी व्यक्तीचा अलिप्त भाव, देहाभिमानापासून मुक्त अवस्था आणि ब्रह्मज्ञान समजून घ्यावं. हे गुण साध्या नजरेला कळत नाहीत, पण तेच आत्मोन्नतीचे उच्च टप्पे आहेत. जाण त्याचे अलिप्तपण, अलिप्तपण म्हणजे संसारात राहून त्यात अडकून न पडणं. काम करायचं, नाती निभवायची, जबाबदाऱ्या पार पाडायच्या, पण मन, मोह, लोभ, अहंकारात गुंतू द्यायचं नाही. जसं कमळ पाण्यात असूनही पाण्यात भिजत नाही, तसं ज्ञानी जगात राहतो पण त्याला कोणी बांधू शकत नाही. जाण त्याचे विदेह लक्षण, विदेह म्हणजे देहाचा अभिमान कमी झालेली अवस्था. मी फक्त शरीर नाही, मी यापेक्षा उच्च आहे, ही जाणीव पक्की झालेली असते. सुख दुःख, मान अपमान, लाभ हानी यांचा परिणाम कमी होतो. ज्ञानी व्यक्ती देह वापरते पण स्वतःला देह मानत नाही. जाण त्याचे ब्रह्मविवरण, ब्रह्मविवरण म्हणजे परम सत्याचं ज्ञान. जगात सर्वत्र एकच चैतन्य आहे, सर्वांचा आधार एकच आहे, ही अनुभूती. ज्ञानी व्यक्ती जेव्हा ब्रह्म सांगते तेव्हा ती फक्त शब्द सांगत नाही तर अनुभवलेलं सत्य उलगडते. समजवून घ्यावे, हे विषय वरवर ऐकून समजत नाही. श्रवण, मनन, चिंतन आणि सत्संगाने हळूहळू समजून घ्यावेत. तर या ओवींमधून समर्थ सांगतात, जगात राहून अलिप्त राहा, देहाभिमान कमी करा, सत्य जगण्याचा प्रयत्न करा आणि ज्ञानींच्या अनुभवातून ब्रह्मज्ञान समजून घ्यावा. जाणत ऐका अंतरात्मा, त्याचे काय सांगावा महिमा, विद्या कळा गुणसीमा कोणे करावी. श्रोते हो, या ओवीमध्ये समर्थ सांगतात की खरा जाणता म्हणजे अंतरी असलेला आत्मा आहे. बाह्य ज्ञान, कौशल्य, कला, गुण यांचा मूळ स्रोत तोच अंतरात्मा आहे. त्याचा महिमा शब्दात पूर्ण सांगता येत नाही. जाणता एक अंतरात्मा, खरं जाणणारा, अनुभवणारा, विचार करणारा तर तो म्हणजे अंतरात्मा. डोळे पाहतात, कान ऐकतात, बुद्धी विचार करते, पण यामागे चेतना देणारा आत्मा एकच आहे. समर्थ सांगतात, बाहेर शोधू नका, खरा जाणता आत आहे. त्याचा काय सांगावा महिमा, या अंतरात्म्याचा महिमा किती सांगणार. तोच जीवनाला चेतना देतो, सुखदुःखाचा साक्ष असतो, मनाला चालना देतो, त्यामुळेच सर्व अनुभव शक्य होतात. अशा आत्म्याची महानता शब्दात मावत नाही. विद्या कळा गुणसीमा, विद्या, कला, बुद्धी, कौशल्य, सद्गुण हे सर्व याच्यामुळे प्रकट होतात. ज्याच्यात आत्मजागृती अधिक, त्याच्यात गुण अधिक त्याच्याने दिसतात. म्हणून सर्व वैभवाचा आधार अंतरात्माच आहे. कोणी करावे, त्याची सीमा कोण ठरवणार, कोण मोजणार त्याची शक्ती. समर्थ सांगतात, अनंताला मर्यादा नसते. तर या ओळीमधून समर्थ सांगतात, खरा ज्ञानी आणि जाणता आपल्या आतला आत्मा आहे. विद्या, कला, गुण यांचा स्रोत तोच आहे आणि त्याची महिमा अमर्यादित आहे. परमेश्वरांचे गुणानुवाद, अखंड करा संवाद, तेने करिता आनंद उदंड होतो. श्रोते हो, या ओवींमधून समर्थ सांगतात, परमेश्वराचे गुण, महिमा, कृपा आणि लीला यांचे सतत स्मरण व वर्णन करावे. ज्याच्या बोलण्यातून ईश्वर येतो त्याच्या अंतःकरणात आनंद वाढतो. परमेश्वरांचे गुणानुवाद, गुणानुवाद म्हणजे काय तर परमेश्वराचे गुण गाणे, सांगणे, स्मरण करणे. त्याची दया, करुणा, न्याय, संरक्षण, प्रेम, सर्व व्यापकता हे गुण मनात ठेवावेत. देवाचे गुण आठवले की मन शुद्ध होते. अखंड करावा संवाद, देवाशी संवाद अखंड असावा. फक्त मंदिरात किंवा पूजा करताना नव्हे तर रोजच्या जीवनातही अंतरही त्याच्याशी बोलत राहावं. नामस्मरण, प्रार्थना, कृतज्ञता, मनोगत सांगणं हेच देवसंवाद आहे. समर्थ सांगतात, देव दूर नाही, तो संवादात जवळ येतो. तेने करिता आनंद, असे केल्याने मनाला आनंद मिळतो. बाहेरची सुख क्षणिक असतात, पण देवस्मरणातून येणारा आनंद शांत आणि टिकाऊ असतो. चिंता कमी होते, आशा वाढते, मन हलकं होतं, उदंड होतो. हा आनंद थोडासा नाही तर विपुल होतो. ज्याच्या अंतरी ईश्वर आहे त्याचे जीवन रिकामी राहत नाही. या ओळींमधून समर्थांना एवढंच सांगायचं आहे, देवाचे गुण आठवा, त्याच्याशी अंतरी बोलत राहा, कारण त्यातून अपार आनंद जन्माला येतो.
परमेश्वरे निर्मले ते अखंड दृष्टीस पडते, विवर विवरो समजावे ते विवेकजने. श्रोते हो, आता या ओळींमधून समर्थांना असं सांगायचं आहे, या जगात जे काही दिसतं ते सर्व परमेश्वराने निर्माण केलेलं आहे. पण फक्त पाहणं पुरेसे नाही, त्यामागचं तत्व विवेकाने समजून घ्यावं ही समर्थांची इच्छा आहे. परमेश्वरे निर्मिलीते सृष्टीमधील सर्व काही, पृथ्वी, आकाश, जल, वायू, अग्नी, वनस्पती, प्राणी, मानव, नियम, निसर्ग हे सर्व परमेश्वराच्या इच्छेने निर्माण झालेलं आहे. समर्थ सांगतात, आपण निर्माता नाही, आपण निर्मातातील एक भाग आहोत. अखंड दृष्टीस पडते हे सर्व सतत आपल्या नजरेसमोर आहे. सूर्योदय, पाऊस, ऋतुचक्र, जन्म, मरण, निसर्गाची व्यवस्था दररोज दिसणारे हे चमत्कार आहेत. पण सवयीने आपण त्यातील दिव्यता विसरतो. विवर विवर समजावे ते याचा खोलात जाऊन विचार करावा. ही व्यवस्था कशी चालते, यामागे कोणती बुद्धी, कोणता नियम, कोणती शक्ती आहे, अशा चिंतनातून ईश्वरबोध जागतो. विवेकीजने हे समजणे विवेकी लोकांचं काम आहे. जो फक्त बाहेर पाहतो तर दृश्यात अडकतो, जो विचार करतो तर दृश्यामागचा दृश्य जाणतो. थोडक्यात समर्थांना एवढं सांगायचं आहे, जगातील प्रत्येक गोष्ट परमेश्वर निर्मित आहे. ती फक्त पाहू नका, तर तिच्या मागचं तत्व विवेकानं ओळखा. जितके काही निर्माण झाले तितके जगदेश्वरी निर्मिले, निर्माण वेगळे केले पाहिजे आधी. श्रोते हो, या ओळींमध्ये समर्थ सांगतात, जगात जे काही निर्माण झालं आहे त्याचा खरा निर्माता परमेश्वर आहे. पण हे समजण्यासाठी निर्माण झालेली वस्तू आणि तिची निर्माता यांचा भेद आधी ओळखावा लागतो. जितके काही निर्माण झाले, या सृष्टीत जे काही निर्माण झालं, पर्वत, नद्या, वृक्ष, जीवजंतू, मानव, विचार, शरीर, निसर्ग व्यवस्था, जे काही अस्तित्वात आलं ते सर्व निर्माण आहे. तितके जगदेश्वरे निर्मिले, या सर्वांचा मूळ करता जगदेश्वर आहे. मानव काही वस्तू बनवतो, पण माती, बुद्धी, नियम, जीवनशक्ती कोणी दिली? समर्थ सांगतात, अंतिम कारण परमेश्वरच आहे. निर्माण वेगळे केले, निर्माण झालेली वस्तू आणि निर्माता वेगळे आहेत हे समजावं. घर आणि घर बांधणारा वेगळा, मूर्ती आणि शिल्पकार वेगळा, तसंच सृष्टी आणि परमेश्वर यांचा संबंध आहे. दृश्य जग हे परिणाम आहे, परमेश्वर हे कारण आहे. पाहिजे आधी हा भेद आधी समजायला पाहिजे. तो समजल्यावरच पुढचं तत्वज्ञान स्पष्ट होतं, कारण परिणाम पाहून कारणाचा शोध लागतो. या ओळींमधून समर्थांना असं सांगायचं आहे, जगातली सर्व काही निर्माण आहे, जे काही सर्व निर्माण केलेले गोष्टी आहेत त्यांचा मूळ निर्माता परमेश्वर आहे. आणि निर्माण व निर्माता यातील भेद आधी समजून घ्यावा. तो निर्माण करतो जना, परी पाहो जाता दिसेना, विवेक बळे अनुमाना आणीत जावा. श्रोते हो, या ओळींमधून आता समर्थांना सांगायचं आहे, परमेश्वर सर्व निर्माण करतो, पण तो डोळ्यांना दिसत नाही. म्हणून त्याला बाह्य नजरेने नव्हे तर विवेक, विचार आणि अनुभवाने जाणावं. तो निर्माण करतो जना, ही सृष्टी, जीवन, निसर्ग व्यवस्था, जन्म मरणाचे नियम हे सर्व परमेश्वराच्या शक्तीने चालते. तोच जगाचा आधार आहे, तोच सृजन करता आहे. समर्थ सांगतात, दिसणारे सर्व त्याच्या इच्छेने प्रकट होतं. परी जा पाहो जाता दिसेना, पण आपण डोळ्यांनी शोधू लागलो तर तो दिसणार नाही. कारण परमेश्वर हा एखाद्या वस्तूसारखा बाहेर उभा नाही. तो सूक्ष्म आहे, निराकार आहे, सर्वत्र आहे. ज्याने सर्व काही व्यापलं आहे त्याला एका ठिकाणी कसं पाहणार? विवेक बळे अनुमान, म्हणून विवेकाच्या बळावर त्याचा अंदाज घ्यावा. जसं वारा दिसत नाही पण त्याचा स्पर्श जाणवतो, तसंच परमेश्वर दिसत नाही पण त्याची व्यवस्था, कृपा, नियम, चैतन्य जाणवतं. विचाराने कारणाचा शोध घ्यावा. पुढे काय तर आणीत जावा, हळूहळू मनाला त्या जाणीवेकडे आणावं. म्हणजे काय, श्रवण, मनन, ध्यान, सत्संगद्वारे ईश्वर बोध वाढवत जावा. तर या ओळींमधून समर्थांना असं सांगायचं आहे की देव डोळ्यांना दिसत नाही, पण विवेक, अनुभव आणि चिंतनाने त्याची ओळख पटते. देवाला बाहेर शोधू नका, अंतरी जाणत जा. त्याचे अखंड लागता ध्यान, कृपाळूपणे देतो आशन, सर्व काळ संभाषण तदाशीची करावे. श्रोते हो, आता या ओळींमधून समर्थांना असं सांगायचं आहे, ज्याचं मन अखंड परमेश्वराच्या ध्यानात लागते त्याच्यावर देव कृपा करतो. मग भक्त आणि परमेश्वर यांच्यात सतत अंतरी संबंध निर्माण करावा लागतो. त्याचे अखंड लागता ध्यान, ज्याचं मन सतत देवाच्या स्मरणात, नामात, ध्यानात रमतं. जो फक्त वेळोवेळी नव्हे तर अखंड अंतरी परमेश्वराशी जोडलेला असतो, त्याची साधना परिपक्व होते.
समर्थ सांगतात, सातत्याने केलेले स्मरण शक्तिशाली बनत राहतं. कृपाळूपणे देतो आसन. आसन म्हणजे आसन, स्थान, जवळीक, कृपास्थान. परमेश्वर कृपाळू आहे. तो अशा भक्ताला आपल्या कृपेचे स्थान देतो. मन स्थिर होतं, अंतःकरणात शांती बसते, देव जवळ असल्याची अनुभूती येते. सर्व काळ संभाषण. अशा भक्ताचा देवाशी सतत संवाद सुरू असतो. हे बाहेरच्या शब्दात नसतं नेहमी. मनोगत, प्रार्थना, प्रेरणा, अंतरी मिळणारे संकेत हेच संभाषण आहे. भक्त एकटा राहत नाही. तदाशेचे करावे. आपण त्याचा मार्गाचा अंश जरी घेतला तरी लाभ होतो ना. आता हे कसं करायचं तर नामस्मरण, ध्यान, प्रार्थना, सत्संग यातून देवाशी नातं जोडावं. तर या ओळींमधून समर्थ सांगतात की देवाचं अखंड स्मरण करा, त्याची कृपा मिळेल, आंतरिक संवाद सुरू होईल आणि जीवनाला शांत आधार मिळेल. ध्यान धरीना तो भक्त, ध्यान धरील तो भक्त, संसारापासून मुक्त भक्तास करे. श्रोते हो, या ओळीमध्ये समर्थ सांगतात, ज्याच्या मनात देवाचं ध्यान नाही तो खऱ्या अर्थाने भक्त नाही, आणि जो देवध्यान करतो तोच खरा भक्त. ध्यानाने मन शुद्ध होतं आणि संसार बंधन हलकं होतं. ध्यान धरीना तो अभक्त. जो देवाचं स्मरण करत नाही, अंतरीश्वराला स्थान देत नाही, फक्त बाहेरचे दिखावे करतो, तो अभक्त आहे. भक्ती केवळ वेश, शब्द, विधी यात नसते, ती मनात असते. ध्यान धरील तो भक्त. जो अंतःकरणाने देवाचं ध्यान करतो, प्रेमाने स्मरण करतो, विश्वास ठेवतो, ज्याच्याकडे तो देवासाठी वळतो, तोच खरा भक्त. समर्थ सांगतात, भक्तीचा पाया अंतर्मनात असतो. संसारापासूनही मुक्त. असा भक्त संसार सोडून पळत नाही, पण संसारात चिंता, मोह, भय, लोभ, आसक्ती यांच्यापासून मुक्त होऊन जातो. काम करताना मन बांधलं जात नाही. भक्त असं करी. परमेश्वर आपल्या भक्तांना अशी मुक्ती देतो. कृपेने त्यांना धैर्य, शांतता, समाधान आणि अंतरी स्वातंत्र्य मिळवून देतं. या ओळींमध्ये समर्थ सांगतात, खरी भक्ती मनातील ध्यानात आहे. जो देवाचं स्मरण करतो तोच भक्त, आणि त्याला संसार बंधातून अंतरी मुक्ती मिळते. उपासनेचे शेवटी. देवा भक्ता अखंड भेटी, अनुभवी जाणेल गोष्टी प्रत्ययाची. श्रोते हो, या ओळींमध्ये समर्थ सांगतात, उपासनेच्या शेवटी म्हणजे देव आणि भक्त यांच्यात अखंड एकरूपता निर्माण होणे. सतत साधना करणाऱ्याला अनुभवातून सत्य कळतं. उपासनेचे शेवटी. शेवट म्हणजे शेवट, अंतिम फल, परिपाक. उपासना म्हणजे पूजा, जप, ध्यान, नामस्मरण, भक्ती, ईश्वराशी जवळीक साधणं. या सर्व साधनांचा अंतिम परिणाम काय आहे हे समर्थ सांगतात. देवा भक्त अखंड भेटी. भक्त आणि देव यांची अखंड भेट होते. याचा अर्थ देव समोर येतो एवढाच नाही, तर भक्तांच्या अंतःकरणात देवाची सतत जाणीव राहते. वियोग संपतो, जवळीक कायम होते. अनुभवी जाणेल गोष्टी. अनुभवी म्हणजे साधना केली, ज्याला प्रत्यक्ष अनुभव झाला, अशा व्यक्तीला त्या गोष्टी कळतात. फक्त वाद, चर्चा, वाचन याने पूर्ण समजत नाही. प्रत्ययाची. प्रत्यय म्हणजे काय तर खात्री, प्रत्यक्ष अनुभूती. जेव्हा अनुभव येतो तेव्हा शंका राहत नाही. भक्ती मग कल्पना राहत नाही, ती सत्य बनते. थोडक्यात या ओळीमध्ये समर्थ सांगतात, साधनेचं अंतिम फळ म्हणजे देवाचे अखंड जाणीव. ही गोष्ट शब्दांनी नाही तर अनुभवानेच समजते. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सर्वज्ञ संघ निरूपण नाम समास दुसरा. श्रोते हो, या शेवटच्या ओळीत समर्थ रामदास स्वामी सांगतात, हा श्रीदास बोधातील गुरुशिष्य संवाद रूप ग्रंथामध्ये हा दुसरा समास येथे पूर्ण होतो. हा ग्रंथ गुरु आणि शिष्यांच्या संवादातून सांगितला आहे. गुरु मार्गदर्शन करतो आणि शिष्य ज्ञान ग्रहण करतो. सर्वज्ञ संघ निरूपण नाम म्हणजे काय तर या समासाचं नाव आहे म्हणजे ज्ञानी, जाणते, विवेकी सर्व समाज असलेल्या पुरुषांच्या संगतीचे महत्त्व सांगणारा हा समास आहे. या संपूर्ण समासात समर्थांनी सांगितलं, ज्ञानींची संगती धरावी, त्यांच्याकडून शिकावं, त्यांचे गुण घ्यावेत, भक्ती वैराग्य समजावं आणि त्यांच्या सहवासातून स्वतःचं जीवन घडवावं. हा समास म्हणजे योग्य संगतीचे महत्त्व शिकवणारा अमूल्य संदेश आहे. जय जय रघुवीर समर्थ.